जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्रीचा पावन योग पावन दिवस आहे. या दिवसासाठी कोणत्या साधना कराव्यात, त्याचबरोबर या दिवशी कोणते कोणते उपाय करावे यासाठी आपल्याकडे बरेचसे मेसेज येतात. त्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ करत आहोत. महाशिवरात्रीचा पावन योग त्या दिवशी बऱ्याचशा लोकांनी उपवास धरणे, त्याचबरोबर शिवपिंडीवरती म्हणजे शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करणे या गोष्टी पूर्णत्व कराव्यात. आता ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही किंवा जी लोक मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही, गर्दी आहे, अशा लोकांनी घरामध्ये असणाऱ्या एखाद्या धातूच्या पिंडीवरती किंवा नर्मदेश्वराची एखादी जर तुमच्याकडे पिंड असेल तर नर्मदेश्वर अशा पिंडीवरती तुम्ही अभिषेक करणं योग्य आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी जर अतिशय दान करता आलं तर तुम्ही दान करावे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला उपवास करता आला तर अतिउत्तम आहे. उपवास करणं गरजेचं आहे. त्या दिवशी पूर्णत्व फलाहार किंवा उपवासाचा पदार्थ खाऊन उपवास करणे खूप गरजेचे आहे. आता मुख्यतः तुम्ही या साधना आहेत किंवा शंकराच्या साधना कोणत्या वेळेस कराव्यात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या नावामध्येच दडलेलं आहे शिव आणि रात्री. म्हणजे रात्र काळामध्ये जर ह्या शंकराच्या साधना केल्या किंवा शंकराची भक्ती केली तर अधिक त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये यशही प्राप्त होऊ शकतं. जर तुम्ही रात्र काळामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये जर साधना करताल, उपासना करताल तर त्याचे तुम्हाला अधिक चांगले फायदे होऊ शकतात. आता तुम्ही कोणत्या मंत्राची साधना करू शकता. जर तुमच्या गुरुकडून जर तुम्ही मंत्र घेतला असेल तर तुम्ही पंचाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राची साधना करू शकता किंवा ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पूर्वारुक्मी वंदना मृत्युंमुक्षी यमामृता या मंत्राची साधना करू शकता किंवा ओम रुद्राय नमः या मंत्राची ही तुम्ही साधना करू शकता. थोडक्यात थोडका मी एक मंत्र मी वरती डिस्क्रिप्शन बॉक्स व वरती सुद्धा देणार आहे, तोही तुम्ही वाचून या मंत्राची साधना करावी. महादेवाच्या पिंडीवरती बेलाचा फूल, त्याचबरोबर बेलफळ वाहून त्याचबरोबर उसाचा रस अभिषेक करावा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये असणारे निगेटिव्ह शक्ती, कर्ज, त्याचबरोबर घरामध्ये असणारे अमानवी शक्ती, काही अडचणी, ह्या सर्व अडचणींमध्ये तुम्हाला मुक्त होण्याकरिता तुम्ही ह्या साधना करणं गरजेचे आहे. शक्य असल्यावर ज्यावेळेस तुम्ही बेलाचं फळ जे तुमच्या घरामध्ये वाहता हे फळ तुम्ही घरी आणून या फळाला तुम्ही बांधून तुम्ही घरामध्ये ठेवावे किंवा पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये हे फळ बांधून वर्षभर ठेवावे, जेणेकरून घरामध्ये सुख, शांतता, धन, दौलत या गोष्टी नांदतात. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढं शक्य असेल तेवढं जप साधना, त्याचबरोबर जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही दान करणे या